नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर, भाग 31. अखिल आणि प्रमोद आईस्क्रीम घेऊन येतात. कुठे गेले होते? मनोज कुठे आहे? आजोबा म्हणतात, आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी गेलो होतो. मनोज गेला. त्याला सकाळी लवकर मीटिंग होती. अखिल म्हणतो, आईस्क्रीम आणला आहे, तो आम्हाला दे तरी, पूर्ण वितळून जाईल. हिमानी म्हणते, जा मग बाऊल घेऊन ये. प्रमोद म्हणतो. हिमानी पूनम लगेच किचन मध्ये जातात. बाऊल घेऊन येतात. सिमी बाऊल मध्ये आईस्क्रीम टाकते. सगळे मस्त खातात. प्रमोद लवकर आईस्क्रीम खाऊन घेतो. अखिलच्या आणि कल्पेश मध्ये पण खायला जातो. प्रमोद, तुझे खाऊन झाले ना? आता त्यांच्या बाउल मधून आईस्क्रीम का खात आहे? विनायक म्हणतात, मला अजून हवा आहे. प्रमोद म्हणतो. सिमी प्रमोदला अजून आईस्क्रीम देते. पूनम, हिमानी त्याच्या बाउल मधून आईस्क्रीम खातात. तुम्ही तुमचा खा, माझा का खात आहे? प्रमोद म्हणतो. आधी तू काय करत होता? पूनम म्हणते. प्रमोद काही बोलत नाही. मजा करत आईस्क्रीम खातात. आलोकला हिमानीची आठवण आली. त्याने तिला मेसेज केला. त्याने थोडा वेळ वाट पाहिली. अजून हिमानी रिप्लाय देत नाहीये. लवकर झोपली का? कॉल करून बघू का? आलोक विचार करतो. त्याला माहिती नसतं हिमानी अखिलच्या घरी गेली आहे. आलोक हिमानीला कॉल करतो, पण हिमानी उचलत नाही. आता आलोकला काळजी पण वाटते आणि राग पण येत होता. थोडा वेळ वाट बघतो. खूप वेळ होतो. तो वाट बघत झोपून जातो. अखिल, प्रमोद, कल्पेश, शिमी, पूनम, हिमानी मस्त गप्पा मारत बसले होते. मोठे लोक झोपायला निघून गेले होते. दादा, आपण कुठेतरी जाऊया ना. आम्ही पण आलो आहे. 2-3 दिवसांनी आम्ही निघून जाऊ. कल्पेश म्हणतो. कुठे जायचे? वन डे जायचे आहे का? अखिल म्हणतो. वन डे मला चालेल. प्रमोद म्हणतो. मला पण चालेल. मला पण चालेल. मनोजला पण बोलून घेऊ. पूनम म्हणते. मला पण चालेल. कल्पेश म्हणतो. आमच्या फ्रेंडला पण घेतलं तर चालेल का? सिमी म्हणते. सिमी वहिनी, आम्ही मुक्ता वहिनीला घेणार आहो. प्रमोद म्हणतो. प्रमोद कुठे पण सुरू होतो. कोणी ऐकलं तर? उषा आत्या आली तर? अखिल म्हणतो. सॉरी, माझ्या लक्षात नाही आहे. प्रमोद म्हणतो. आपण उद्या घरात बोलू, मग अलिबागला जाऊ. अखिल म्हणतो. सगळ्यांना खूप आवडलं होतं. बीचवर मजा करू, पाण्यात उड्या मारू. प्रमोद म्हणतो. आता झोपा, सकाळी लवकर कोणीच उठणार नाही. अखिल म्हणतो. ते एकमेकांना गुड नाईट म्हणतात आणि आपल्या आपल्या रूम मध्ये निघून जातात. मुक्ताला गोळ्यांनी लवकर झोप लागली होती. अखिलने मुक्ताला मेसेज केला होता. त्याच्या लक्षात आले मुक्ता झोपली असेल. त्याने तो डिलीट करून टाकला. प्रमोद सो प्रमोद सोबत गप्पा मारत झोपून गेला. हिमानी आणि पूनम रूम मध्ये येऊन पण अलिबागला काय करायचे त्यावर गप्पा मारत होत्या. पूनमला झोप लागायला लागली. तिने मनोजला गुड नाईट मेसेज केला आणि झोपून गेली. हिमानीने डोक्याला हात मारून घेतला. मी मोबाईल पाहिला नाही. आलोक चिडले असणार. मी इथं आल्यावर सगळ्यांनाच विसरते. इथं खूप छान वाटते. मामा, मामी खूप छान आहे. आजी आजोबा तर सगळ्यांना जीव लावतात. आता बघू सरांनी काय मेसेज केला आहे. हिमानी म्हणते आणि मोबाईल बघते. खूप मेसेज असतात. कॉल पण आले होते. तिने रिप्लाय दिला. गुड नाईट मेसेज करून झोपून जाते. मुक्ता सकाळी लवकर उठते. आज तिला फ्रेश वाटत होते. अंघोळीला गेली. आवरून बाहेर आली. आलोक उठला होता. वॉकला जात होता. त्याला मुक्ता दिसली. तो मुक्ताकडे गेला. मुक्ता, सकाळी गार हवामध्ये काय करत आहे? आलोक म्हणतो. आता मला छान वाटत आहे. इथं छान वाटत आहे. मुक्ता म्हणते. छान वाटत असलं, तुला बरं पण वाटत असलं तरी ऑफिसला जायचं नाही. आलोक म्हणतो. अखिल सर मला घरी सोडायला येतील. मुक्ता म्हणते. आलोक स्माईल देऊन वॉकला निघून जातो. मी होकार दिला आहे, पण अखिल सरांवर प्रेम करेल का? त्यांना हवी तशी त्यांची बायको होईल का? मला त्यांच्यासोबत सगळं बोलून घ्यायला हवं. प्रमोद मला वहिनी बोलला, आता मला समजले. मुक्ता म्हणते. रुपाली उठल्या होत्या. अंघोळ करून आल्या. मुक्ताच्या रूम मध्ये गेल्या. त्यांना मुक्ता दिसली नाही. त्यांनी मुक्ताला रूम मध्ये सगळीकडे शोधलं. त्यांना मुक्ता कुठेच दिसली नाही. मुक्ता कुठे गेली असेल? रुपाली म्हणतात. बाहेर येतात. त्यांना मुक्ता गार्डन मध्ये फिरताना दिसते. त्या पण तिच्याकडे जातात. मुक्ता, लवकर उठली? आता बरं वाटत आहे का? रुपाली म्हणतात. मॉम, आता मस्त वाटत आहे. आज मस्त इथं कॉफी घेऊया? मुक्ता म्हणते. मी गण्याला सांगते. रुपाली म्हणतात. मॉम, आश्रमात जायचंय. खूप दिवस झाले गेली नाहीये. मुलांची खूप आठवण येत आहे. खूप दिवस झाले. जान्हवी सोबत पण बोलणं झालं नाही. त्यांच्या लग्नात जास्त दिवस राहिले नाही. मला त्यांना गिफ्ट घ्यायचं आहे. मुक्ता म्हणते. आलो कार्यावर त्याला विचारतो, तुला सांगेल. गिफ्ट घ्यायला पण मदत करेल. तुझ्यासोबत पण येईल. रुपाली म्हणतात.
आलोक वॉक करून आला. त्याला रुपाली आणि मुक्ता गार्डन मध्ये दिसल्या. तो तिथंच गेला. त्याने रुपालीचे बोलणे ऐकले. "कुठं जायचे आहे? आणि मी का जाऊ?" आलोक म्हणतो. "माझ्यासाठी तुला यावंच लागेल. त्यांना उद्या गिफ्ट पण तूच सिलेक्ट करशील." मुक्ता म्हणते. "काय जबरदस्ती आहे?" आलोक म्हणतो. "हो, कळणारच." मुक्ता म्हणते. रुपाली गण्याला कॉफी सांगायला गेल्या. "बरं माते, मी येईल. कधी जायचं आहे?" आलोक म्हणतो. "पत्रिका आली नाही. पत्रिका आल्यावर सांगेल." मुक्ता म्हणते. "आता केव्हाची बाहेर आहे. आता घरात चल. नाश्ता करून घे." आलोक म्हणतो आणि दोघं पण घरात गेले. अखिल उठला होता. तो पण वॉकला जात होता. आजी आजोबा गार्डन मध्ये होते. अखिल आजी आजोबांजवळ गेला. "गुड मॉर्निंग आजी आजोबा." अखिल म्हणतो. "गुड मॉर्निंग अखिल." दोघं सोबत म्हणतात. "आम्ही अलिबागला जायचं ठरवलं आहे. तुम्हाला चालेल ना? उद्या सकाळी लवकर निघू." कल्पेश आणि सिमीला पण कुठेच फिरायला घेऊन गेलो नाही. त्यांना घरी पण जायचे आहे, अखिल म्हणतो. "त्यांना घरी जायचे नाहीये. मुलांना इथंच राहायला आवडलं आहे. त्यांना घरी जायचं नाहीये, पण इथं राहून पण शकत नाही. अखिल, आपली जुनी फॅक्टरी चालू केली तर? तिथे किती चांगले कपडे तयार होत होते. कल्पेश आणि प्रमोद ते बघू शकतील. त्यांना पण इथं राहता येईल. आशाला पण वाटेल माझ्या मुलांना काहीतरी दिले." आजोबा म्हणतात. "आजच कामाला लागतो. कोणालाच नका सांगू. आपण सरप्राईज देऊ." अखिल म्हणतो. आजोबा मान हलवतात. अखिल निघून जातो. आशा आणि राजू पण आपल्या जवळ राहतील. आपण वरती पण एक मजला वाढवून घेऊ. सगळे सोबत राहूया. आजोबा म्हणतात. आनंदित राहता येईल. आज मुक्ता पण तिचा निर्णय सांगेल. अखिल आणि मुक्ताचे पण लग्न होऊन जाईल. आजी म्हणतात. आता सगळं छान होईल. उषा फक्त काही बोलायला नको. आजोबा म्हणतात. तारा त्यांना बोलवायला आली. आजी आजोबा घरात निघून गेले. मुक्ता, आज काय खायची आहे? गिरीश म्हणतात. डॅड आज आजारपणातून बाहेर आली आहे. तुम्ही तिला काय खाण्याचे विचारत आहे? आलोक म्हणतो. घरचे जेवणाचे विचारत आहे. गिरीश म्हणतात. मुक्ता खीर खाईल. बाहेर आवाज आला. ते बाहेर बघायला लागले. अखिल घरी आला. फ्रेश होण्यासाठी गेला. ताराने नाश्ता लावायला सांगितला. सगळे नाश्ता घेऊन बसले. उषा आणि रवींद्र पण होते. रवींद्र इथूनच ऑफिसला जाणार होते. हिमानी पण पूनम सोबत जाणार होती. कल्पेश आणि सिमी शॉपिंगला जाणार होते. प्रमोद अखिलच्या मागे लागला होता. "मी तुझ्यासोबत ऑफिसला येतो." अखिल प्रमोदला घेऊन जाणार होता. ते नाश्ता करतात आणि ऑफिसला निघून जातात. उषा त्यांच्या घरी निघून जातात. मुक्ताला खीर खूप आवडते ना. आईने तुझ्यासाठी बनवली आहे. तुला घरी बोलवले आहे. गणेश म्हणतो. मुक्ताताई आपल्याकडे येत नाही, जान्हवी म्हणते. जान्हवी, चेतन मुक्ताला भेटायला आले होते. पत्रिका पण देण्यासाठी आले होते. जान्हवी तू? मुक्ता म्हणते. जान्हवी आणि चेतन आलेले असतात. मुक्ता त्यांना घरात घेते. तिच्या मॉम डॅडला आणि आलोक सोबत ओळख करून देते. जान्हवी आणि चेतन त्यांना नमस्कार करतात. जान्हवी खीरचा डब्बा टेबलवर ठेवते. मुक्ताकडे जाते. "कशी आहे? किती कोमजली आहे. आता तू आश्रमात नाही आहे." जान्हवी म्हणते. चेतन तिला हात मारतो. जान्हवी डोक्याला हात मारते. "सर, मी तुम्हाला आधी पण आमच्या ऑफिसमध्ये पाहिले आहे. 3-4 वर्ष झाले असतील." चेतन आलोककडे बघून म्हणतो. "मी तेव्हा बिझनेस कसा सुरू करायचा ते सागर अंकल कडून शिकायला आलो होतो. त्यानंतर मी इथं काम करायलाच घेतलं." आलोक म्हणतो. चेतन आणि आलोक बोलत होते. त्यांच्यासोबत गिरीश पण बोलत होते. मुक्ता जान्हवीला रूम मध्ये घेऊन गेली. जान्हवी मुक्ताची रूम बघत होती. रूम मधील वस्तू बघत होती. मुक्ताला खूप छान रूम ठेवली होती. जान्हवीला खूप आवडली होती. जान्हवी रूमच बघत बसणार आहे का? बस, तुला काहीतरी सांगायचे आहे. मुक्ता म्हणते. "तू लग्न करत आहे का? अजून काही दुसरं आहे?" जान्हवी म्हणते. "तुला कसं समजलं मी लग्नाबद्दल बोलणार आहे?" मुक्ता म्हणते. "असेच गेस केले ग. खरंच आहे का? मुलगा कोण आहे?" जान्हवी म्हणते. "अखिल सर आहे. त्यांच्या सोबत माझं लग्न ठरलंय. मी त्यांना अजून सांगितलं नाही. मॉम डॅडला आणि आलोकला माहिती आहे. मला त्यांच्या सोबत बोलून घ्यायचं आहे." मुक्ता म्हणते. "तुला लग्न नाही करायचं होतं ना, मग तू लग्नाला कसं काय होकार दिला?" जान्हवी म्हणते. "मॉम डॅड खूप काळजी करत असतात. आलोकचे पण लग्न नाही होणार. मी हा विचार केला. अखिल सर खूप चांगले आहे. मॉम आणि डॅडला कोणी काही बोलेल ते मला नाही आवडणार." मुक्ता म्हणते. "अखिल सर खूप चांगले आहे. हे मला माहिती आहे. तू सरांच्या प्रेमात पडली आहे का?" जान्हवी म्हणते. "मी प्रेमात पडली नाहीये. आम्ही पुण्यात गेलो होतो. मी पावसात भिजले, आजारी पडले. अखिल सरांनी माझी खूप काळजी घेतली.
मला वाटते पुढे पण सर माझी काळजी घेतील. त्यांची फॅमिली पण खूप छान आहे. मॉम आणि डॅड जवळ राहता येईल. मुक्ता म्हणते, मस्तच आहे. अखिल सर खूप चांगले आहे, पण त्यांच्या घरात ती बाई आपल्याला कशी बोलली होती, ती जर सरांच्या घरात राहत असेल तर तुला त्रास होईल. जान्हवी म्हणते, मुक्ता आणि जान्हवी गप्पा मारत असतात. चेतन जान्हवीला मेसेज करतो. जान्हवी मेसेज बघत नाही. चेतन जान्हवीला कॉल करतो. जान्हवी पण लगेच घेते. जान्हवी, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होईल, चेतन म्हणतो. हो, येते. जान्हवी म्हणते कॉल कट करते. मुक्ता निघते, ऑफिसला जायचे, उशीर होऊन जाईल. लग्न नक्की आहे, जान्हवी म्हणते. नक्की येईल, मुक्ता म्हणते. दोघं पण बाहेर आल्या. जान्हवी आणि चेतन सगळ्यांना बाय करून निघून जातात. मुक्ता, हे दोघं पण अखिलच्या कंपनीत आहे का? गिरीश म्हणतात. हो डॅड, मी जॉईन केलं तेव्हा जान्हवीचे पण जॉईन केले होते. चेतन आधीच होता. दोघं पण खूप छान आहेत. आता त्यांचे लग्न आहे, मुक्ता म्हणते. आलोक खीरकडे बघत होता. मुक्ताचे लक्ष गेले. तिने डब्बा घेतला. बाउलमध्ये खीर घेतली आणि खायला लागली. तिने आलोककडे बघितलं. त्याला पण दुसऱ्या बाउलमध्ये खीर दिली. आलोक लगेच खायला लागला. मुक्ता, किती छान खीर आहे, आलोक म्हणतो. जान्हवीची आई खूप छान जेवण बनवते. मी त्यांच्याकडे जायची, मस्त जेवण करून येत होती, मुक्ता म्हणते. मला पण जायचे आहे. त्यांच्या हातचे खायचे आहे, आलोक म्हणतो. आपण त्यांच्या लग्नाला जाऊ. 4 दिवसांनी आहे, मुक्ता म्हणते. आम्हाला पण द्या. तुम्हीच खाणार का? गिरीश म्हणतात. मुक्ताच्या बाउलमधून खातात. रुपाली आलोकच्या बाउलमधून घेतात. खरंच खूप छान झाली आहे, गिरीश म्हणतात. मला पण जान्हवीच्या आईचा नंबर दे, मी त्यांना कॉल करते. रुपाली म्हणतात. मी तुला कॉल लावून देईल. तुला नंबर पण देईल, मुक्ता म्हणते. आलोक खाऊन ऑफिसला निघून जातो. गिरीश पण ऑफिसला निघून जातात. रुपाली मुक्ताला गोळ्या देतात. मुक्ता रूम मध्ये निघून जाते. अखिल ऑफिसमध्ये निघून जातो. प्रमोद पण त्याच्यासोबत जातो. अखिल त्याचे काम करत असतो. जान्हवी त्याला शेड्यूल देऊन निघून गेली होती. आता अखिलचे काम नव्हते. जान्हवी आणि चेतल अखिलला पत्रिका देऊन येतात. नंतर त्याच्या सुट्ट्या होत्या. मग पत्रिका देता आली नसती. आजच ते देऊन देत होते. कल्पेश आणि सिमी मस्त शॉपिंग करायला गेले होते. सगळ्यांनी शॉपिंग करून आले होते. आजी आजोबा तारा बोलत होते. सिमीने सगळ्यांना शॉपिंग दाखवली. त्यांच्यासाठी पण आणली होते, ते त्यांना दिले. तुम्हाला आवडलं ना? सिमी म्हणते. खूप छान आहे, आजी म्हणाल्या. आजोबांना पण आवडले होते. ताराला पण आवडले होते. सिमीला खूप छान वाटले. ताराने त्यांच्यासाठी कॉफी करायला सांगितली. ते पण लगेच कॉफी घेऊन आले. दोघांनी कॉफी घेतली. पूनम, उद्या मजा येईल. आपण खूप फोटो काढू. तिथे खेळायला पण घेऊन जाऊ, हिमानी म्हणते. मी पण ठरवले आहे. मस्त मनोज सोबत खूप फोटो काढायचे. मस्त व्हिडिओ पण काढायचे, पूनम म्हणते. आपण ना मस्त मजा करू, हिमानी म्हणते. आलोक केबिन मधून हिमानीला बघत होता. हिमानी एवढी खुश का आहे? पूनम पण खुश दिसत आहे. मी तिच्यासोबत बोललंच नाही तरी हिमानीला काही वाटत नाहीये का? माझ्यासोबत बोलायला आली नाही. रात्री पण किती उशिरा मेसेज केला. माझा विचार करत नाही, आलोक म्हणतो आणि डोळे बंद करून घेतो. आलोकने माझ्याकडे बघितलं पण नाही. त्यांना राग आला असेल का? उद्या अलिबागला जाणार आहे, हे पण त्यांना माहिती नसेल. ते पण त्यांना सांगू का? हिमानी विचार करत होती. आलोकच्या कॅबिनकडे जायला निघते. मे आय कम इन सर? हिमानी म्हणते. येस, कम इन, आलोक म्हणतो. सॉरी, हिमानी म्हणते. कशाबद्दल? आलोक म्हणतो. काल आम्ही अखिल दादाकडे गेलो होतो. तुम्हाला सांगायला मी विसरले. तुमचे मेसेज पण नाही बघितले. गप्पा मारत होतो, हिमानी म्हणते. मला कोण सांगेल? आलोक म्हणतो. सॉरी ना, मॉम बोलली कल्पेश आणि प्रमोद आले आहे तर त्यांना भेटून घेऊ. कल्पेश 2 दिवसांनी जाणार आहे, हिमानी म्हणते. तुम्हाला विसरून जाते, आलोक म्हणतो. मी जेव्हा मोबाईल बघितला तेव्हा तुम्हाला मेसेज केला होता. तुम्ही पण मला समजून घ्या ना. मंडेला मी येणार नाही, हिमानी रागात म्हणते. तिला पण आता आलोकला राग आला होता. कुठे जाताय? आलोक म्हणतो. मी कुठं पण जाऊ, तुम्हाला काय त्याचे? हिमानी म्हणते. हिमानी, नीट बोलणार आहेस का? मी किती मेसेज केले, कॉल पण केला. मला तुझी काळजी वाटणार नाही का? आलोक म्हणतो. हिमानी काही बोलत नाही. आलोक उठून तिच्याकडे येतो. हिमानी, बोलणार आहे का? मी काहीतरी विचारलं आहे, आलोक जोरातच म्हणतो. हिमानी घाबरली होती. मी काहीतरी विचारले, आलोक परत हिमानीला विचारतो. मी बाहेर फिरायला जाणार आहे, हिमानी म्हणते आणि केबिलच्या बाहेर निघून जाते. हिमानी कुठे जाणार आहे? असेल, अशी का निघून गेली? बोलत होती ना, आलोक म्हणतो. मी बोलत होतो ना.
पुढील भागात अलिबागला काय मजा मारतात? मुक्ता एन्जॉय करते का? आलोक हिमानी सोबत बोलेल का? आता हिमानीलाच राग आला असेल. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.